जय गजानन। एकदा खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये विहिरीला सुरुंग लावून फोडण्याची प्रक्रिया चालू झाली। त्या प्रक्रियेमध्ये गणू नावाचा जवारी याला आपल्या लावलेल्या स्फोटाला अग्नी देण्याचं काम करण्यात आलं आणि ती अग्नी गाठीवर थांबला। तर त्या पोंगळ्या सरकवण्यासाठी मिस्त्रींनी गणू जवऱ्याला आदेश दिला। तो गणू त्या पोंगळ्या सरकवल्या आणि क्षणार्धात तो जो स्फोट होता तो झाला आणि तो गणू जवारी त्या स्फोटामध्येच दिसेनासा झाला। लोकांना वाटलं की हा गणू जवारी या स्फोटामध्ये मरण पावला असेल, त्याचे शरीर छिन्न विच्छिन्न झालं असेल, पण त्याचा रक्षण करता होता सद्गुरू गजानन महाराज। त्याच्यावर कृपादृष्टी होऊन तो गणू जवारी एका कपरीत जाऊन बसला आणि त्याच्या पुढे एक फार मोठा धोंडा येऊन पडला आणि त्या धोंड्यामुळे गणू जवारी वाचला। लोकांनी सगळं बाहेर काढल्याच्या नंतर गणू जवारी पळत पळत गजानन महाराजांच्या आश्रमात गेला आणि गजानन महाराजांच्या चरणी नमस्कार करतो। तेव्हा गजानन महाराज त्याला म्हणतात, काय गणू, कपारीत बसून किती धोंडे उडवलेस, पुन्हा असं धैर्य करू नको। सद्गुरू गजानन महाराजांनी आपल्या भक्तांचं नेहमीच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रक्षण केलं आहे। हेच गजानन महाराज आपल्यासुद्धा जीवनात आपण त्यांना साथ द्याल तेव्हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आपल्यासोबत उभे राहतील आणि याचा अनुभव तुम्ही घ्याच। जय गजानन। मानवी जीवनाच्या उद्धारासाठी व कल्याणासाठी श्रवण करा डॉक्टर सुशील कुमार धनमने यांच्या सुश्राव्य आवाजातील श्री गजानन कथा।